नमस्कार. दिवाळीच्या काळात नानकटाईसारखे पारंपरिक पदार्थ आणले जातातच. तर आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही खुसखुशीत आणि सुगंध दरवळणारी नानकटाई पाहणार आहोत. आप्पेपात्रात बनवलेली ही नानकटाई अगदी बाहेरून खमंग आणि आतून सॉफ्ट. खुसखुशीतपणा तर दिसतोयच आणि सुगंध पण अप्रतिम. तर इथे एका भांड्यात अर्धी वाटी तूप घेणार आहोत. तूप जास्त वितळलेलं नको, मऊसर पण घट्ट असलेलं. त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालून हलके होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. हे फेटणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तूप आणि साखर हलकी झाली की नानकटाई अगदी खुसखुशीत बनते. जर नीट फेटली नाही तर नानकटाई जड आणि घट्ट होते. तर या पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करायचे आहे. आता यात 1 वाटी चाळलेला मैदा आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे. हे तिन्ही घटक एकत्र चांगले मिक्स करायचे. रवा घातल्यामुळे खुसखुशीतपणा येतो. बेसनमुळे रंग आणि चव छान येते. कणिक चपातीसारखी घट्ट मळायची नाही, फक्त आबदार म्हणजेच व्यवस्थित मिसळलेली कणिक तयार करायची आहे. यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा आणि वेलची पावडर घालायची आहे. वेलचीचा सुगंध म्हणजे नानकटाईचा आत्मा आणि खायचा सोडा नानकटाईला हलकं आणि सॉफ्ट बनवतो. आता हे सगळं मिक्स करून एकत्र करायचं. आता छोटे छोटे गोळे बनवायचे, बिस्किटासारखे. खूप दाबून नाही, हलक्या हाताने आकार द्यायचा. तर मी इथे प्रीहीट करण्यासाठी लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे. आता हे तयार झालेले गोळे आप्पे पात्रात ठेवायचे आहेत. आता हे आप्पे पात्र ठेवून झाकण लावायचं. सुरुवातीला 1 मिनिट गॅस मोठा ठेवायचा, मग नंतर अर्धा तास मंद आचेवर नानकटाई शिजवायची आहे. दरम्यान झाकण उघडायचं नाही, त्यामुळे नानकटाई एकसारखी भाजली जाते. झाकण उघडताच सुगंध दरवळतो. वाह, बघा, आपली नानकटाई तयार झालेली आहे. सोनसळी रंग, खमंग वास आणि खुसखुशीत टेक्स्चर. आता ही बघा, नानकटाई खालीपासून एकदम परफेक्ट भाजलेली आहे. आता ह्या सगळ्या नानकटाया मी एका ट्रेमध्ये काढून घेते. दिसायलाही किती सुंदर आणि चवीलाही जबरदस्त. बघा, खुसखुशीतपणा, अगदी बेकरीसारखी नानकटाई, तीही घरच्या आप्पे पात्रातच. तर ही नानकटाई मी मोडून दाखवते. खुसखुशीतपणा बघा, अगदी बेकरीसारखी. तर ही कशी वाटली भन्नाट आयडिया? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. मैत्रिणींना शेअर करा. आणि हो, अशा झटपट व हटके रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका झकास रेसिपीसोबत. तोपर्यंत बनवा ही नानकटाई आणि सगळ्यांना खुश करा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.